सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच. घडी घ्यायची आहे 9.5ची. 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून द्यायचा मागच्या मोंढ्याचा आकार. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 11 इंचाची. इथे आपण गळा उंची घेणार आहे. 2.25 इंचाची घेणार आहे गळा रुंदी आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आता जे खाली गळा रुंदी ना तिथे 2 इंच मोजायचं आणि इथून असं वरती आकार द्यायचा आहे आणि इथून आपल्या रेषेवरती मॅच करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, इथे 1.5 इंच मोजून घ्यायचं. आपल्याला जितका गळा हवा आहे ना वरतून मोजून घ्यायचा आपला 9.5चा गळा आणि तिथून त्या पॉईंटला असं मिळवायचं आहे. त्याच्यानंतर मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा. आता कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची. बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून ह्याप्रमाणे. त्याच्यानंतर पिन काढली की पुन्हा कॅनव्हासला घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे. रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचंय. आता घ्यायचे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचा अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास घेऊन पिन लावून घ्यायची. जी रेषा मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून, म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकत नाही. बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित आपल्याला कपडा फिरवून आणि ती शिलाई पूर्ण करायची. पिना काढून घ्यायच्या, मधला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. पूर्ण गळ्यावरती असे छोटे छोटे कट आपल्याला मारायचे. खास करून कोपऱ्यामध्ये व्यवस्थित कट मारायचा, म्हणजे तिथे कॅनव्हास वळवायला आपल्याला मदत होते. आता अस्तर आणि कॅनव्हासमध्ये फोल्ड करायचं आणि वरतून छान अशी दाबटीप आपल्याला द्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल आणि छान छान व्हिडिओ रोज बघायला मिळतील. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे, त्या तुम्ही नक्की बघायचे आहे आणि नक्की ट्राय करून पण बघायचं आहे. बघा छान अशी दाबटीप दिली की सुंदर असा गळा इथे आपला तयार होतो. कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचंय. हाताने अगदी व्यवस्थित करायचं, म्हणजे काय होतं फुगा वगैरे पडत नाही आणि फिनिशिंग छान येते. आता उरलेला जो कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. बघा सगळीकडनं आपला एक्स्ट्राचा कपडा जो उरतो तो सगळा असा कट केला की ब्लाऊजची फिनिशिंग छान येते. आता लगेच पाठीवरचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे. त्याच्यासाठी पॉईंट टाकायचा, खाली 1/2 इंच वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती वरतून ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपण काय करायचं, ते कॅनव्हास घ्यायचं ज्याला आपण आकार दिलेला आहे तो आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आता दुसरं कॅनव्हास घ्यायचं, त्याच्यावरती अशी बंद बाजूकडे करून ठेवायचं आहे. बघा
याला घडी मारायची, ही बंद बाजू आहे ना याची, ही बंद बाजूकडे करायची, इथे पिन लावून घ्यायची. खाली सुद्धा आपल्याला एक्स्ट्राचं थोडंसं कॅनव्हास ठेवायचं आहे, साधारण 1 इंच आपण खाली ठेवणार आहे. इथे साईडनी सुद्धा 1 इंच वाढवून वरती जो आकार आहे तो आपल्याला बरोबर कट करायचा आहे ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर आपण इथे कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे, जो आपल्याला कपडा पाहिजे तो कपडा आपण इथे घेणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे अस्तर. अस्तरचा पण एक तुकडा पण घेतला, आधी पीस ठेवलं, त्याच्यावरती अस्तर ठेवलं, त्याच्यावरती कॅनव्हास ठेवलं आणि आपल्याला जो आकार आहे ना तोच आपल्याला शिलाई मारून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे याला शिलाई मारून आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. मधला जो कपडा दिसतोय तो असा कट करून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे, म्हणजे अस्तर आणि कॅनव्हास फोल्ड करायला मदत होते. आता ह्याप्रमाणे फोल्ड करून वरतून आपल्याला दाबटीप द्यायची इथे. छान अशी दाबटीप देऊन झाली की साईडनी सुद्धा असं थोडंसं शिलाई मारून आपल्याला हे पूर्ण करून घ्यायचं आहे आणि उरलेला शिलाईच्या बाहेरचा कपडा असा कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण हे चौकोनी तुकडे घेणार आहे, दोन दोन चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे, ब्लाऊजच्या कलरचं आणि पॅचच्या कलरचं, हे ह्याप्रमाणे त्याला असं त्रिकोणमध्ये शिवायचं आहे. चारही त्रिकोण शिवून झाले की ते आपल्याला एकावर एक ह्या पद्धतीने असे ठेवून शिलाई मारून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने आपण एक आड एक हे लावून इथे शिलाई मारून घेतली आणि इथे आपल्याला हे असं सेंटरला जॉईंट करून घ्यायचंय. उरलेलं बाहेरचं दिसतं आपल्याला आतल्या बाजूने ते कट करून घ्यायचं. याच्यावरती आपण सुंदर अशी लेस लावणार आहे, इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. लेसला डबल शिलाई मारायची म्हणजे लेसची फिनिशिंग सुद्धा छान येते. बघा ह्याप्रमाणे आपला हा पॅच तयार झाला की आपल्याला हा पॅच असा इथे ह्या पद्धतीने लावून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असं हे करून लावायचं आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर जे आपण कट केलेलं होतं ते ठेवायचं आणि अशी रेष मारून घ्यायची आणि त्याच्या बरोबरीनं बरोबर आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने असं तुम्ही ठेवू शकता. पिना लावून घ्यायच्या म्हणजे काय होईल, शिवायला सोपं जाईल. दोघंही बाजूने आपण ह्या पिना लावून घ्यायच्या आणि घ्यायची शिलाई मारून, म्हणजे तो पॅच आपला परफेक्ट तयार होईल. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. छान छान व्हिडिओ रोज बघायला मिळतील. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्या तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही सुद्धा शिवून बघायचे आहे असे सुंदर सुंदर डिझाईन. बघा आता इथे छान अशी लेस आपल्याला पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची आहे. तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता. मी इथे कलरमध्येच लेस वापरलेली आहे, तुम्हाला गोल्डन लेस वापरायची तरी तुम्ही तिथे लावू शकता. अगदी छान जसा गळा आपण तयार केला आहे त्याच आकारामध्ये आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. लेसला डबल शिलाई मारायची म्हणजे लेसची फिनिशिंग अगदी छान येते. त्याच्यानंतर आता सुंदर असे लटकन आपल्याला इथे बनवायचे. त्याच्यासाठी घ्यायची नॉड आणि घ्यायचे आपल्याला चौकोनी तुकडे. 3.5 किंवा 4 बाय 4चे असे चौकोनी तुकडे आपल्याला इथे घ्यायचे. त्याचंच त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे. नॉड घ्यायची ती बरोबर अशी कोपऱ्यामध्ये इथे पॅक करून घ्यायची. दोन्ही टोक असे फोल्ड करून इथे एक शिलाई मारून घ्यायची आणि पूर्ण फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारली की छान असं लटकन आपलं तयार होतं. दोघंही लटकन आपल्याला हे बनवून घ्यायचेत. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल.
बघा इथे आपण 2.5 इंच मोजून दोघंही नॉट जॉईंट केल्या आणि आता बघूया आपल्या डिझाईनचा फायनल लुक. मैत्रिणींनो, आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.